अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। या उत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले। या ठिकाणी आपण पाहू शकता आज चंपाषष्ठी उत्सवानिमित्त वांग्याचं भरीत आणि बाजरीचे भाकरी असा देवाला नैवेद्य असतो। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना देखील हाच प्रसाद म्हणून दिला जातो। हे वांग्याचं भरीत बनवण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी वांगे चिरून भाकरी बनवण्याचं काम सुरू आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर देवस्थानचे विश्वास आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आज बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा नैवेद्य आहे आणि हाच महाप्रसाद आहे। कसं याचं आयोजन करण्यात आले? अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड भैरवाच्या खंडेरायाच्या या उत्सवातला सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे हा चंपाषष्ठीचा शिवरात्र उत्सव। काल आपण बघितलं असेल, काल देवाला तेलवण झालं, देवाला हळद लागली आणि आज सकाळी देवाचे घट उठले आणि ज्या उत्सव मूर्त्या पुन्हा गाभाऱ्यात ठेवून त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला। आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा असतो। आपण बघितलं या दिवशी मणिमल्लाचा संहार झाला आणि या दिवसाला असं विशेष असं महत्व आहे। या दिवसानिमित्त भाविकांना देवाला भरीत आणि रोडगा म्हणजे छोटी भाकरी आणि भरीत वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो। आपण बघितलं असेल की भाविकांसाठी, प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळण्यासाठी देवस्थानच्या वतीने आपण बघितलं या ठिकाणी अन्नछत्रामध्ये पंगत आहे आणि अन्नछत्राच्या बाहेर एक मांडव, भव्य असा मांडव टाकलेला आहे, ज्या ठिकाणी भाविक बुफे पद्धतीत जेवण महाप्रसादाचं ग्रहण करू शकतात, जेणेकरून वेळात वेळ वाचून लवकरात लवकर त्यांना या ठिकाणी महाप्रसाद मिळू शकेल। किती किलो वांगे आहेत आणि किती भाकरी असतील अंदाजे? आपण बघितलं जवळपास आहे ना 1,500 किलो या ठिकाणी वांगे आलेले आहेत। भाविक विविध भागातील भाविकांनी या ठिकाणी पाठवले आणि पिठाचं तर बघितलं तर आपण जवळपास ज्वारी आणि बाजरी हे सगळं मिक्स करून जवळपास 3,000 किलो पीठ या ठिकाणी गडावर आलेलं आहे आणि आपण या अनेक भाविक स्वतः सेवा पण देतात। काही आपण देवस्थानच्या वतीने केटरर्स नेमलेत, जेणेकरून लवकरात लवकर भाविकांना महाप्रसाद मिळून त्यांना खाली जाता येईल। पंगत एकदा बसली, देवाची महाआरती दुपारची झाली, मध्यान्ह आरती झाली, पूजा झाली, देवाची पंगत बसली की चंपाषष्ठीचा उत्साहाची समारोप झाला असं मानलं जातं। एकूणच या ठिकाणी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या महाप्रसादाने या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू